नमस्कार मित्रांनो, मी अमोल भांबरे आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये 2020चा जो काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे कंबाईन पूर्वपरीक्षेचा, तर तो आपण त्याच्यामध्ये जॉग्रफीचे क्वेश्चनचं ॲनालिसिस केलेलं होतं. आपण ही सिरीज पुढे अशीच कंटिन्यू ठेवतोय. आज आपण 2019मध्ये जे काही संयुक्त पूर्वपरीक्षा झालेली होती, तर त्या संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये जे काही जॉग्रफीचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते, तर त्या जॉग्रफीच्या क्वेश्चनचं ॲनालिसिस आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो पहिला क्वेश्चन्स आपण यामध्ये सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये असं आपल्याला विचारण्यात आलेलं होतं, खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? आपण जर महाराष्ट्रामध्ये विचारात घेतलं तर एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्याच्यामध्ये कोकण प्रशासकीय विभाग आपल्याला बघायला मिळतो, त्यानंतर आपल्याला नाशिक प्रशासकीय विभाग बघायला मिळतो, त्यानंतर आपल्याला पुणे प्रशासकीय विभाग, त्यानंतर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे एकूण 6 प्रशासकीय विभाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आपण या 6 प्रशासकीय विभागामध्ये जर बघितलं तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने जो आहे तर तो कोणता आहे, तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण जर सर्वात लहान प्रशासकीय विभाग आपण विचारात घेतला तर तो कोणता आपल्याला सांगता येतो, तर कोकण प्रशासकीय विभाग आपल्याला सांगता येतो. मग क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते पहिल्यांदा बघूयात. पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता असं त्यांनी विचारलेलं आहे. आता थोडंसं आपण जर पुणे प्रशासकीय विभाग जर आपण याच्यामध्ये विचारात घेतला तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला एकूण 5 जिल्हे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग जर आपण थोडक्यामध्ये जर विचारात घेतला तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती आहेत, तर 5 जिल्हे आपल्याला बघायला मिळतात. मग हे 5 जिल्हे कोणते आहेत, तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, फॉर एक्झाम्पल पुणे सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल दुसरा मुद्दा याच्यामध्ये सातारा सांगता येतो. सातारा नंतर आपण तिसरा जिल्हा सांगू शकतो, तो म्हणजे सांगली. सांगली नंतर आपण चौथा जिल्हा आपण याच्यामध्ये सांगू शकतो, तो आहे सोलापूर. आणि सोलापूर नंतर आपण याच्यामध्ये सांगू शकतो तो म्हणजे 5 नंबरचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर आपल्याला सांगता येतो. या 5 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर सर्वात उत्तरेकडे जो आहे तर तो कोणता आहे, पुणे जिल्हा आहे. आणि पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये जी काही तालुक्यांची संख्या आहे ती सुद्धा माहीत पाहिजे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तालुके आहेत 14 तालुके. आणि या 14 तालुक्यांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सर्वात उत्तरेकडे जर तुम्ही बघितलं तर जुन्नर तालुका आपल्याला बघायला मिळतो. सो आन्सर्स काय सांगता येईल याच्यामध्ये, क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर काय सांगता येईल, जुन्नर हे याच्यामध्ये सांगता येईल. म्हणजे सगळ्यात उत्तरेकडे पुणे आहे, पुण्यामध्ये पण उत्तरेकडे जर तालुका बघितला तर कोणता आहे, जुन्नर तालुका आहे. मग इतरही बाबी आपण याच्यामधल्या बघूयात. आपण जर सातारा विचारात घेतला तर साताऱ्यामध्ये किती तालुके आहेत, तर साताऱ्यामध्ये एकूण आपल्याला 11 तालुके आपल्याला बघायला मिळतात. सातारा आणि सोलापूर जर तुम्ही विचारात घेतला तर यामध्ये तालुक्यांची जी काही संख्या आहे तर ती काय आपल्याला सांगते ते समान आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा 11 तालुके आहेत आणि सोलापूरमध्ये सुद्धा 11 तालुके असं आपली संख्या सांगता येते. आपण जर सांगली जिल्हा विचारात घेतला तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत. आणि कोल्हापूर जिल्हा जर आपण विचारात घेतला तर यामध्ये एकूण 12 तालुके आपल्याला याच्यामध्ये सांगता येतात. मग इतर बाबी जर आणखीन काही याच्यामधल्या विचारात घेतल्या तर पुढच्या बाबींमध्ये आपण असं म्हणू शकतो की साधारणपणे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण जर संपूर्ण पुणे विभागच आपण जर विचारात घेतला तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे विभागाचा 3रा क्रमांक लागतो. प्रथम क्षेत्रफळाच्या दृष्टीने जो सर्वात मोठा विभाग आहे तर तो आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग. औरंगाबाद प्रशासकीय विभागानंतर आपल्याला सांगता येतो पुणे प्रशासकीय विभाग. औरंगाबाद नंतर आपल्याला सांगता येतो नाशिक प्रशासकीय विभाग. आणि नाशिक नंतर आपल्याला सांगता येतो कोणता, पुणे प्रशासकीय विभाग. परंतु तालुके जर आपण विचारात घेतले तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये जी काही तालुक्यांची संख्या जर आपण विचारात घेतली तर एकूण तालुके किती आहेत पुणे प्रशासकीय विभागामध्ये, तर ती संख्या आहे 58 तालुके आपल्याला पुणे प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो इथपर्यंतची माहिती जी आहे तर ती इनफ आहे क्वेश्चनशी रिलेटेड. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला जो विचारलेला आहे 2 नंबरचा क्वेश्चन, याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं होतं महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणतं. आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर याच्यामध्ये
आपला जो काही सह्याद्री पर्वत आहे तर तो सह्याद्री पर्वत महाराष्ट्रामध्ये ज्या काही नद्या वाहतात तर त्याच्यामध्ये जलविभाजकाची भूमिका बजावतो. आणि त्या जलविभाजकाच्या भूमिकेमध्ये जर आपण विचारात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये पूर्व वाहिनी नद्या आहेत आणि पश्चिम वाहिनी नद्या पण आपल्याला बघायला मिळतात. मग पश्चिम वाहिनी नद्या जर आपण विचारात घेतल्या तर ज्या काही कोकणामधल्या नद्या आहेत तर त्या सर्व काय आहेत, पश्चिम वाहिनी आहेत. आणि पूर्व वाहिनी नद्या म्हणजे कोणत्या, ज्या पठारावरनं वाहतात त्या नद्या म्हणजे कोणत्या, पूर्व वाहिनी नद्या. मग ज्याच्यामध्ये गोदावरी असेल, ज्याच्यामध्ये कृष्ण असेल, ज्याच्यामध्ये भीमा असेल, या नद्या कोणत्या आपल्याला सांगता येतात, तर पूर्व वाहिनी नद्या आपल्याला सांगता येतात. मग क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे सर्वात मोठं नदी खोरं कोणतं. आता नदीचं खोरं म्हणजे नेमकं काय, एखादी नदी वाहत असते, त्या नदीला इतर ज्या काही उपनद्या येऊन मिळतात आणि त्या उपनद्यांचं पण जे काही जलसिंचनाचं क्षेत्र असतं, त्याच्या ओलिताखाली येणारं जे काही क्षेत्र असतं, त्या संपूर्ण रचनेला आपण काय म्हणत असतो, नदी खोरं आपण म्हणत असतो. मग महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही काही प्रमुख खोरी विचारात घेतली तर आपल्याकडे तापी पूर्णा खोरं आहे, त्यानंतर आपल्याकडे गोदावरीचं खोरं आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे भीमेचं खोरं आहे, कृष्णा खोरं आपल्याला बघायला मिळतं. ही काही प्रमुख खोरी महाराष्ट्रामध्ये आहे. याच्यामधला जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 49% क्षेत्र ज्या खोऱ्यांनी व्यापलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्रामधल्या जमिनीपैकी 49% भाग ज्या नदी खोऱ्याने व्यापलेला आहे तर तो एक खोरं म्हणजे कोणतं, गोदावरी खोरं. सो आन्सर आपल्याला काय सांगता येईल तर गोदावरी खोरं हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. मग याच्यामधल्या इतर बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपण जर गोदावरी जर विचारात घेतली तर आपल्याला माहिती असेल की गोदावरीला आपल्याकडे दक्षिण भारताची गंगा या नावाने ओळखलं जातं किंवा गोदावरीला आपण वृद्ध गंगा या नावाने सुद्धा ओळखत असतो. म्हणजे पहिला मुद्दा काय आहे, दक्षिण भारताची गंगा गंगा या नावाने ओळखलं जातं. किंवा दुसरा मुद्दा आपण काय म्हटलं याच्यामध्ये की इलाच काय म्हटलं जातं तर वृद्ध गंगा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पहिला मुद्दा क्लिअर झालेला असेल, वृद्ध गंगा या नावाने ओळखलं जातं. आता पुढचा मुद्दा समजून घ्या. जर गोदावरी नदी जर तुम्ही विचारात घेतली तर गोदावरी नदी आपण जर विचारात घेतली तर हिचा उगम कुठे आहे, तर आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही ब्रह्मगिरी पर्वतरांग आहे, ब्रह्मगिरी पर्वत जो आहे जो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे, तर त्या ब्रह्मगिरी पर्वतामध्ये या गोदावरी नदीचा काय होताना आपल्याला बघायला मिळतो, उगम होताना आपल्याला बघायला मिळतो. मग गोदावरीची एकूण लांबी जर आपण विचारात घेतली तर संपूर्ण लांबी जर तुम्ही विचारात घेतली तर ती आहे 1450 किलोमीटर. 1450 किलोमीटर एवढी काय आहे एकूण लांबी आपल्याला बघायला मिळते. या एकूण लांबीपैकी आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गोदावरीचा नदी खोऱ्याची लांबी किती आहे, तर एकूण महाराष्ट्रामध्ये जर गोदावरी खोरं बघितलं तर ते 668 किलोमीटर लांब हे गोदावरी खोरं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती आहे, 668 किलोमीटर लांबीचं हे खोरं आहे. सो याच्यामध्ये या बेसिक गोष्टी फक्त आपण याच्यामधल्या इतर गोष्टी याच्यामध्ये विचारात घेतलेल्या आहेत. मग तुम्ही थोडंसं याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊन बघा, गोदावरीला उजव्या बाजूने कोणत्या नद्या येऊन मिळतात, डाव्या बाजूने कोणत्या नद्या येऊन मिळतात, याच्याबद्दलची तुम्ही डिटेल्समध्ये परत मॅपच्या सहाय्याने बघू शकता. सो पुढचा मुद्दा याच्यामध्ये आणखीन एक बाब आपण याच्यामध्ये विचारात घेऊ शकतो की जे काही गोदावरी खोरं आहे तर आपल्याकडे जे काही पठार आहे महाराष्ट्र पठार तर त्याच्यामध्ये काही डोंगर रांगा आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहे, शंभू महादेव डोंगर रांगा आहे किंवा सातपुडा पर्वताची डोंगर रांगा आहे. आता या डोंगर रांगांचा जर विचार केला तर गोदावरी नदीचं जे काही खोरं आहे तर याच्या उत्तरेला जी डोंगर रांग आहे आणि याच्या दक्षिणेला जी डोंगर रांग आहे, या दोन डोंगर रांगांमुळे हे गोदावरीचं खोरं काय आपल्याला बघायला मिळतं, तर त्याच्यामध्ये गोदावरी खोरं निश्चित झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मग उत्तरेला गोदावरी खोऱ्याच्या उत्तरेला कोणती डोंगर रांग आहे, तर आपल्याकडे सातमाळा अजिंठा डोंगर रांग आपल्याला बघायला मिळते. सातमाळा अजिंठा डोंगर रांग या ठिकाणी बघायला मिळते. लक्षात राहू द्या, हे महत्वाचं आहे. आणि दक्षिणेला जर तुम्ही बघितलं तर ती कोणती आहे, तर ती आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. बालाघाट डोंगर रांग क्लिअर आहे. सो हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी खोरं काय झालेलं आपल्याला बघायला मिळतं, वेगळं झालेलं बघायला मिळतं. याच्यामध्ये मी दोन मुद्दे बोललो की गोदावरी खोऱ्याच्या उत्तरेला कोणती डोंगर रांग आहे, तर ती आहे कोणती, सातमाळा अजिंठा डोंगर रांग. आणि गोदावरी खोऱ्याच्या दक्षिण बाजूला कोणती डोंगर रांग आहे, तर ती कोणती आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. सो क्वेश्चनचा आन्सर काय आहे, तर क्वेश्चनचा आन्सर आहे
पर्याय क्रमांक 2 हे याच्यामधले आन्सर्स आपल्याला सांगतायत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते बघा. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठार विचारलंय, त्या पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे याच्याबद्दल विचारलंय. साधारणपणे क्वेश्चनचा जर ओघ तुम्ही बघितला तर याच्यामध्ये त्याला 2-3 मुद्दे मी असं म्हणेल कदाचित विचारायचे असू शकतात. एक म्हणजे कन्फ्युजन करण्याचा हा थोडासा हेतू असू शकतो एक्झामिनरचा. याच्यामध्ये जर थोडंसं तुम्ही जर महाराष्ट्र पठार जर तुम्ही बघितलं तर लेट्स सपोज आपण असं बघूयात, याच्यामध्ये महाराष्ट्र पठाराबद्दल आपण बोलतोय तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जर आपण महाराष्ट्राचे प्राकृतिक भाग जर आपण बघितले तर महाराष्ट्राचे साधारणपणे 3 प्राकृतिक विभाग पडतात. 3 प्राकृतिक विभाग कोणते पडतात तर आपल्याकडे कोकण आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, आणि आपल्याकडे तिसरा जो प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे महाराष्ट्र पठार. मग साधारणपणे जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी आपल्याला जी पर्वतरांग आपल्याला बघायला मिळते तिला आपण काय म्हणतो तर सह्याद्री म्हणतो. ही काय झाली तुमची सह्याद्री. बघा लक्षात घ्या, ही काय आहे तुमची सह्याद्री आहे. याच्या ही बाजू जर तुम्ही बघितली तर याला आपण काय म्हणतो तर कोकण म्हणतो. कोकण याला आपण म्हणतो. आणि इकडचा भाग जर आपण हा संपूर्ण विचारात घेतला तर त्याला आपण काय म्हणत असतो तर पठार म्हणत असतो. हे 3 महाराष्ट्र पठार आपण याला म्हणतो. हे 3 भाग आहेत आपल्या महाराष्ट्राचे प्राकृतिक विभागांमध्ये. मग यामध्ये क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तर क्वेश्चन मध्ये आपल्याला असं विचारलंय महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती. महाराष्ट्र पठाराची विचारलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्राची नाही. मग महाराष्ट्राची पठाराची पूर्व पश्चिम लांबी जर आपण विचारात घेतली तर या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे, तर सह्याद्री पर्वतापासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या काही चिरोली टेकड्या आहे याच्या दरम्यानचा जर भाग आपण विचारात घेतला तर त्याला आपण काय म्हणतो महाराष्ट्र पठाराचा पूर्व पश्चिम विस्तार म्हणतो. मग महाराष्ट्र पठाराचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे तर तो आहे 750 किलोमीटर. म्हणजे याच्यामध्ये आन्सर जर बघितलं तर पर्याय क्रमांक आपल्याला काय सांगता येईल 1 हे याचं काय सांगता येईल आन्सर्स आपल्याला सांगता येईल. मग जर साधारणपणे जर पूर्व पश्चिम लांबी या ठिकाणी विचारली, माइट बी पुढे चालून एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यामध्ये असं विचारलं जाऊ शकतो की उत्तर दक्षिण लांबी किती आहे. मग महाराष्ट्र पठाराची जर तुम्ही उत्तर दक्षिण लांबी जर विचारात घेतली तर ती तुम्हाला याच्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे. तर उत्तर दक्षिण लांबी ही 700 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर 700 किलोमीटर आहे. पूर्व पश्चिम कळाली आहे 750 आहे आणि उत्तर दक्षिण किती आहे 700 आहे. म्हणजे साधारणपणे या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग आहे आणि दक्षिणेला तिलादी हा जो काही भाग आहे, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून दक्षिणेला तिलादी पर्यंत महाराष्ट्र पठाराचा काय विस्तार आहे. त्याच्यानंतर पश्चिमेला सह्याद्री पर्वतापासून पूर्वेला असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यामधल्या ज्या काही जिरोली टेकड्या आहेत तर तिथपर्यंत महाराष्ट्र पठाराचा आपल्याला काय सांगता येतो विस्तार असलेला आपल्याला सांगता येतो. म्हणजे याच्यामध्ये काय विचारलंय तर ते थोड्या प्रमाणामध्ये आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता याला थोडंसं आणखीन मी थोडंसं पुढे या डिस्कशनला अजून थोडं घेऊन जातो. या ठिकाणी ठीक आहे महाराष्ट्र पठाराबद्दलच त्यांनी विचारलं. लेट्स सपोज क्वेश्चन मध्ये जर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार विचारला असता तर क्वेश्चन मध्ये महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार विचारलेला असता तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा किती किलोमीटरचा आहे तर तो आहे किती 800 किलोमीटरचा. संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे या ठिकाणापासून तर इथपर्यंत किती आहे 800 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्राचा जर तुम्ही उत्तर दक्षिण विस्तार जर विचारात घेतला तर तो किती किलोमीटरचा आहे तर तो आहे किती 700 किलोमीटरचा. उत्तर दक्षिण किती आहे 700 किलोमीटरचा आहे. बघा मी 3 फिगर्स तुम्हाला देतो आणि याच्यामधून आपण पुढे जाऊन परत कन्फ्युजन करूयात. म्हणजे याच्यामध्ये जाऊन पुढे आपण काय करूयात त्याच्यामध्ये थोडंसं कंपॅरिझन करूयात. आता पुढची फिगर मी तुम्हाला या ठिकाणी देतो. हे सांगितलं मी महाराष्ट्राबद्दल. आता दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी बोलूयात. आपण भारताबद्दल बोलूयात. या ठिकाणी भारताबद्दल बोलूयात आपण. भारताचा जर आपण विचार केला तर भारताचा उत्तर दक्षिण विस्तार जो आहे तर तो आहे 3214 किलोमीटरचा. 3214 किलोमीटरचा. आणि भारताचा पूर्व पश्चिम विस्तार जर विचारात घेतला तर तो आहे 2933 किलोमीटर. 2933 किलोमीटर. आता इथे कंपॅरिझन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा मोठा आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा मोठा आहे कशाशी उत्तर दक्षिण विस्ताराशी तुलना करता. परंतु भारतामध्ये उलट आहे. भारतामध्ये काय आहे भारताचा उत्तर दक्षिण विस्तार मोठा आहे आणि पूर्व पश्चिम विस्तार काय लहान आहे.
बरोबर तुम्ही या ठिकाणी पठाराचं जरी बघितलं तर पठारामध्ये सुद्धा बघा पूर्व पश्चिम विस्तार मोठा आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार काय आहे, लहान आहे. म्हणजे कंपॅरिझन जरी विचारलं तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा यामध्ये तुम्हाला कंपॅरेटिव्हली जरी एखादी गोष्ट विचारली तर ती तुम्हाला काय करता येणं गरजेचं आहे, सांगता येणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा क्वेश्चन सोडवत असताना त्याच्या मुळाशी जा, इतर गोष्टींसोबत तो क्वेश्चन रिलेट करायला शिका. पुढचा मुद्दा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तर ते बघूयात आपण. पुढचा प्रश्न याच्यामध्ये बघूयात. पुढचा प्रश्न यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला काय विचारलंय तर ते बघा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला विचारलेला आहे स्तंभ अ मध्ये तुम्हाला यामध्ये जोड्या लावायला विचारल्यात आणि स्तंभ अ मध्ये प्राणी दिलेले आहेत आणि स्तंभ ब मध्ये त्याच्या प्रजाती दिलेल्या आहेत, म्हणजे ब्रीड्स म्हणजे स्पेसिस दिलेल्या आहेत त्याच्या. साधारणपणे जर तुम्ही बघितलेलं असेल तर एक गोष्ट तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, मेंढीची जी काही प्रजाती आहे तर ती स्पेसिस जर तुम्ही बघितली गड्डी नावाची मेंढी आहे आणि शेळीची एक जात आपल्याकडे फेमस आहे तर ती म्हणजे कोणती, जमुनापारी नावाची काय आहे, शेळी आहे. आता म्हशीची जात जर तुम्ही बघितली तर आपल्याकडे मेहसाणा नावाची म्हैस आहे आणि गायीचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे गीर नावाची काय आहे, गायी आहे. मग याच्यामध्ये बघूयात पर्याय क्रमांकानुसार आपण याच्यामध्ये उत्तर शोधू शकतोय का. याच्यामध्ये बघा अ चं उत्तर आपल्याला काय पाहिजे, 2 पाहिजे. अ चं उत्तर 2 या ठिकाणी आहे, मग हा पर्याय आपण इलिमिनेट करूयात. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पुढचा पर्याय पण इलिमिनेट करूयात. पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये इलिमिनेट केला आपण. त्याच्यानंतर ना पुढे ब चं उत्तर आपल्याला काय पाहिजे, 1 पाहिजे. ब चं उत्तर 1 पाहिजे आपल्याला. सो ब चं उत्तर या ठिकाणी 1 पाहिजे, तर इथे 1 आहे, इथे 1 आहे. सो हा वरचा पर्याय इलिमिनेट होईल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना आपण क चं उत्तर जर बघितलं तर 4 पाहिजे. क चं उत्तर या ठिकाणी 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 नाहीये. सो हा पर्याय इलिमिनेट होईल. म्हणजे आन्सर्स जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला काय सांगता येईल, आन्सर काय सांगता येईल, पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. म्हणजे जोड्या लावत असताना तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरू शकता त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढच्या क्वेश्चन्स मध्ये काय विचारलंय. पुढच्या क्वेश्चन्स मध्ये सुद्धा तुम्हाला जोड्या लावायलाच विचारलेले आहेत. स्तंभ अ मध्ये प्रदेश किंवा राज्य सांगितलेत आणि स्थलांतरित शेतीचं नाव सांगितलं. जनरली जे काही आपल्याकडे डोंगराळ भाग असतात किंवा जे काही आदिवासी बहुल प्रदेश असतात तर त्याच्यामध्ये स्थलांतरित शेती केली जाते. स्थलांतरित शेती म्हणजे काय, त्या ठिकाणची जी काही वन असतात तर ती वनांची काही केली जाते, कटिंग केली जाते, म्हणजे ती वृक्षतोड केली जाते आणि त्याच्यामध्ये नॅचरल जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा वापर करून त्या ठिकाणी पिकं घेतली जातात. ज्यावेळेला जमिनीची सुपीकता कमी होते त्यानंतर ती शेती, ती जी काही जागा तयार केलेली असते तर ती जागा सोडून ती लोक परत दुसऱ्या जागेवरती जातात, त्या ठिकाणी वृक्षतोड करतात, त्या ठिकाणी सपाट मैदानी भाग बघतात आणि त्या ठिकाणी परत काय करतात तर प्लांटेशन करायला सुरुवात करतात. या पद्धतीला आपल्याकडे आणखीन दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. याच शेतीला आपण स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर म्हणत असतो. स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर म्हणजे काय, जे काही वनस्पतींचे अवशेष आहेत तर ते काय करायचे, जमिनीमध्ये जाळायचे. म्हणजे त्याच्यामधनं परत काय होतं, जमिनीमध्ये असणारे जे काही इन्सेक्ट्स असतील त्याचबरोबर जमिनीचा जो काही पोत आहे तर तो मेंटेन ठेवण्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये मदत केली जाते. सो स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर हा कशाचा भाग आपल्याला म्हणता येईल, स्थलांतरित शेतीचा भाग म्हणता येईल. मग भारतामध्ये असेल किंवा संपूर्ण जगाचा जरी आपण विचार केला तर प्रत्येक भागामध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर पश्चिम घाटाचा विचार केला तर पश्चिम घाटामध्ये स्थलांतरित शेतीला कुमरी या नावाने ओळखलं जातं. कुमरी हे कुठं म्हटलं जातं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं. सो अ चं उत्तर 2 पाहिजे. अ चं उत्तर बघा या ठिकाणी एक अ मध्ये त्या 3 ठिकाणी 2 दिलेले आहे. त्याच्यानंतर ना आपल्याकडे जर तुम्ही मेघालय बघितलं तर मेघालय मध्ये तिला झूम या नावाने ओळखलं जातं. झूम कल्टिवेशन तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल. सो ब चं उत्तर आपल्याला 4 पाहिजे. ब चं उत्तर इथे 4 आहे आणि इथे 4 आहे. सो हा पर्याय क्रमांक आपण काय करूयात, इलिमिनेट करूयात. त्याच्यानंतर ना तुम्ही ओरिसामध्ये जर तुम्ही बघितलं तर ओरिसामध्ये तिला पोडू म्हटलं जातं. पोडू, ओरिसामध्ये काय म्हटलं जातं, पोडू. सो पोडू या ठिकाणी आहे. सो ड चं उत्तर काय पाहिजे, 3 पाहिजे. ड चं उत्तर 3 या ठिकाणी 1 आहे आणि त्याच्यामुळे हा पर्याय आपण इलिमिनेट करूया. सो आन्सर क्रमांक आपल्याला याच्यामध्ये काय सांगता येईल तर 4 नंबर हा याच्यामध्ये आपल्याला, सॉरी ड चं उत्तर आपल्याला 1 मिनिट परत आपण याला थोडंसं व्यवस्थित बघूयात. सो बघा कुठे कुठे कोणत्या नावाने ओळखलं जातं ते आपण बघूयात. पहिल्यांदा याच्यामध्ये परत एकदा बघा, पश्चिम घाट जो आहे तर त्या पश्चिम घाटामध्ये तिला काय म्हटलं जातं, कुमरी या नावाने ओळखलं जातं. पश्चिम घाटामध्ये कुमरी या नावाने ओळखलं जातं. मेघालयमध्ये तिला झूम शेती म्हटलं जातं. झूम कल्टिवेशन आपण तिला म्हणतो मेघालयामध्ये, झूम कल्टिवेशन. त्याच्यानंतर ना मध्य प्रदेशमध्ये तिला पेंडा असं म्हटलं जातं.
पेंडा. आणि ओरिसामध्ये काय म्हटलं जातं तर पोडू म्हटलं जातं. सो अ चं उत्तर 2 पाहिजे, अ चं उत्तर 2 या ठिकाणी पाहिजे. सो हा पर्याय इलिमिनेट केला. ब चं उत्तर 4 पाहिजे, ब चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. सो फक्त या ठिकाणी 4 पाहिजे. सो ब चं उत्तर 4 पाहिजे. इथे इलिमिनेट केलं, इथे इलिमिनेट केलं, इथे इलिमिनेट केलं. सो पर्याय क्रमांक फक्त किती सांगता येईल आपल्याला 2. सो आन्सर नंबर काय आहे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5, आन्सर नंबर 2 याच्यामध्ये आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय विचारलंय ते बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जो आहे तर तो कोणता आहे? सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नदीवरती साधारणपणे 1000 मेगावॅट क्षमता असणारा जो काही जलविद्युत प्रकल्प आहे तर तो म्हणजे कोणता? कोयना जलविद्युत प्रकल्प. सो सर्वात मोठा आहे, याची क्षमता किती आहे तर 1000 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याची क्षमता आहे. आणि कुठे लोकेटेड आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवरती आहे तर कोयना नदीवरती आपल्याला बघायला मिळतो. मग याच्यामध्ये काही इतरही दिलेले आहेत तर ते पण बघूयात आपण. खोपोली जलविद्युत प्रकल्प जर तुम्ही बघितला तर तो मुळा नदीवरती आहे आणि तो कुठे आहे? रायगडमध्ये आहे. सो रायगड जिल्हा जो आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये मुळा नदी आहे आणि या मुळा नदीवरती हा प्रकल्प आपल्याला बघायला मिळतो. रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीवरती? मुळा नदीवरती. आणि याची जी काही क्षमता आहे तर ती 72 मेगावॅट एवढी याची क्षमता आहे. त्यानंतर वैतरणा नदीचा या ठिकाणी उल्लेख आहे. वैतरणा नदीवरती जर तुम्ही बघितला तर वैतरणा प्रोजेक्ट जो आहे तर तो नाशिकमध्ये आहे. आणि नाशिकमध्ये जर तुम्ही विचारात घेतला तर साधारणपणे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी वैतरणा आणि अळवंडी नदी जी आहे तर त्या ठिकाणी तो बघायला मिळतो. वैतरणा व अळवंडी नदी जी आहे तर त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट बघायला मिळतो. साधारणपणे याची क्षमता जर बघितली तर ती 60 मेगावॅट असलेली आपल्याला बघायला मिळते. 60 मेगावॅट्स आहे याची. सो हे याच्यामध्ये लक्षात राहू द्या. सो आन्सर काय याच्यामध्ये सांगता येईल? 2 नंबर हे आपल्याला आन्सर सांगता येईल. इथे एक मुद्दा मी परत एकदा तुम्हाला आठवणीत करून देतो. प्रिपेअर करत असताना 2-3 मुद्दे लक्षात ठेवा जिथे क्वेश्चन दरवर्षी विचारला होतो. एक तर आपल्याकडे औष्णिक विद्युत प्रकल्प विचारले जातात. ते नाही विचारले तर तुम्हाला जलविद्युत प्रकल्प विचारले जातील. ते नाही विचारले तर तुम्हाला अणुविद्युत प्रकल्प तुम्हाला विचारले जातील किंवा पवन ऊर्जा प्रकल्प तुम्हाला विचारले जातील. सो प्रिपेअर करत असताना एक 4-5 दिवस तुम्ही काय करायचंय, ते जे काही चार्ट आहेत बुक्स मध्ये दिलेले तर ते चार्ट थोडेसे डोळ्याखाली घालायचे किंवा मॅपवरती ते प्रोजेक्ट कुठे कुठे लोकेट करतात ते एक त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. सो जिथे क्वेश्चन्स येतात ते एरिया आपण कव्हर केलेच पाहिजे, ते अजिबात ऑप्शनला आपल्याला टाकायचे नाहीत. सो हा एक एरिया आहे जिथे रेग्युलरली क्वेश्चन्स येत राहतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय विचारलंय ते बघा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलंय महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे राहावा. आपल्याकडे पर्वतरांगा आहेत म्हणजेच महाराष्ट्र पठार जर तुम्ही बघितलं तर त्यावरती काही डोंगर रांगा आपल्याला बघायला मिळतात. मग साधारणपणे क्वेश्चनला मी थोडंसं वरती घेतो आणि या ठिकाणी या पर्वतरांगांबद्दल थोडंसं बघायला आपण सुरुवात करूयात. साधारणपणे असं पकडून चला, हा महाराष्ट्राचा काय आहे एक नकाशा आहे. लेट्स सपोज हा जो काही मॅप मी काढला तर तो कशाचा मॅप काढला मी? महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी काढला. आता हा जर नकाशा तुम्ही बघितला तर या नकाशामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामधल्या काही पर्वतरांगा तुम्हाला माहिती असतील. लेट्स सपोज आपण जर हा भाग जर बघितला तर या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगा आहे, बरोबर आहे. या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग आपण याला म्हणतो. आणि सातपुडा याच्यामध्ये इथे अस्तंबा डोंगर रांग आहे आणि इथे गाविलगड टेकड्या. त्याच्यानंतर ना महाराष्ट्रामध्ये असणारं जे काही तौला शिखर आहे तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि या तौला शिखरापासनं एक पर्वतरांग आपल्याला बघायला मिळते जिला आपण सातमाळा अजिंठा डोंगर रांग म्हणतो. आणि सातमाळा जे नाव आहे तर ते कुठे आहे तर सातमाळा हे नाव तिला कुठे देण्यात आलेलं आहे तर ते नाशिकमध्ये देण्यात आलेलं आहे. ही कोणती आहे तर ती सातमाळा अजिंठा आहे, लक्षात घ्या. ओके. आता याच्यामध्ये थोडंसं याला बारकाईने आपण थोडंसं डिटेल्स मध्ये घेऊयात. याच्यामध्ये थोडंसं लक्ष देऊन बघा, ऐका आता जरा थोडंसं. सातमाळा इथे म्हटलं जातं, हा सातमाळा आहे. आणि इथे जी आहे तर ती कोणती आहे? अजिंठा आहे, अजिंठा. आणि याच्या खाली जे आहे तर हिला निर्मल डोंगर रांग म्हटलं जातं. जी आपल्याकडे पुढे चालून जर तुम्ही निर्मल डोंगर रांग म्हणजे
आपल्याकडे साधारणपणे तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये गेला तर त्या ठिकाणी कोणती बघायला मिळेल, निर्मल डोंगररांग तुम्हाला बघायला मिळेल. आता याच्या खाली जर तुम्ही आला तर याच्या खाली तुम्हाला एक डोंगररांग बघायला मिळते, तर ती आहे कोणती, तर ती आहे या ठिकाणी जे महाराष्ट्रामधलं तुम्ही जर शिखर विचारात घेतलं तर ते आहे कळसुबाई शिखर. या कळसुबाईपासून याची सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते. सो कळसुबाईपासनं ही जाते पुढे, हिला आपण म्हणतो हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. हरिश्चंद्र बालाघाट म्हटलं जातं, लक्षात घ्या. आणि त्यानंतर ना आपल्याला पुढे महाबळेश्वर हे जे काही ठिकाण आहे आपल्याकडे, तर त्या महाबळेश्वर पासनं एक डोंगररांग जाते, तर तिला काय म्हटलं जातं, तर तिला म्हटलं जातं शंभू महादेव डोंगररांग. ही आहे तुमची शंभू महादेव डोंगररांग. मग याच्यामध्ये जर तुम्ही क्वेश्चन्स मध्ये काय विचारलंय तर ते बघा, क्वेश्चन्स मध्ये विचारलेलं आहे की क्रम लावायचा आहे तुम्हाला. आता बघा, क्रम लावत असताना उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचा. आता सगळ्यात उत्तरेला कोणती आहे, तर सगळ्यात उत्तरेला आहे अजिंठा डोंगररांग. मुद्दा लक्षात घ्या, सगळ्यात उत्तरेला कोणती डोंगररांग आहे, अजिंठा आहे. म्हणजे जर 3 विचारात घेतल्या, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, सातपुडा मी त्याच्यामध्ये विचारात नाही घेतली, जर 3 विचारात घेतली तर सर्वात उत्तरेला म्हणजे बुलढाणा जिल्हा जर तुम्ही बघितला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिचा विस्तार आहे ती म्हणजे कोणती, अजिंठा डोंगररांग. किंवा औरंगाबाद आणि बुलढाणा या भागामध्ये जिचा विस्तार आहे ती म्हणजे कोणती, अजिंठा डोंगररांग. मग याच्यामध्येच आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात उत्तरेकडची जी बघायला मिळेल तर ती कोणती सांगता येईल, अजिंठा. सो या ठिकाणी अजिंठा आहे. सो हा पर्याय इलिमिनेट करूयात 2. अजिंठा नंतर कोणती सांगता येईल, सातमाळा. सो इथे पण सातमाळा आहे, इथे पण सातमाळा आहे. सो इथे इलिमिनेशन करता येते. सातमाळा नंतर ना शंभू हरिश्चंद्रगड आहे. सातमाळा नंतर काय आहे, हरिश्चंद्रगड आहे. शंभू महादेव नाही, म्हणून आपण हा पर्याय काय करू शकतो, इलिमिनेट करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सो पर्याय क्रमांक आपल्याला याचं आन्सर काय देता येईल, 2 सांगता येईल. अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र आणि शंभू महादेव डोंगररांग याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं. इथे लक्षात आलंय तुम्हाला, ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. आता थोडंसं याच्यामध्ये आणखीन थोडंसं डिटेलमध्ये बघूया त्याच्यामध्ये. आता बघा, याच्यामध्ये जर तुम्ही आणखीन थोडंसं बघितलं तर याच्यामध्ये नद्यांची खोरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे. सातमाळा आणि हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांग जे आहे तर इथं गोदावरी नदीचं खोरं आहे. या हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांगेच्या मध्ये भीमा नदीचं खोरं आहे. आणि शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेला आपल्याला कृष्णा नदीचं खोरं आपल्याला बघायला मिळतं. सो या ठिकाणी क्वेश्चन्स मध्ये जे विचारलेलं होतं तर तुम्हाला या ठिकाणी तो क्वेश्चन्स या पद्धतीने विचारलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न तुम्ही बघितला तर क्वेश्चन नंबर 8 आहे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये तुम्हाला काय विचारलंय ते बघा, योग्य जोड्या लावा असं तुम्हाला विचारलंय. आणि याच्यामध्ये धातू दिलेले आहेत आणि खाण उद्योग तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जिल्हे आपल्याला दिलेले आहेत. आता प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं, बॉक्साईट हे खनिज याच्यामध्ये दिलंय. आता बॉक्साईटचा वापर कशासाठी केला जातो, तर आपल्याकडे जे काही ॲल्युमिनियम आहे तर ते ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी आपण काय वापरत असतो, बॉक्साईटचा वापर करतो. मग बॉक्साईटचे साठे जर तुम्ही बघितले तर सर्वाधिक साठे हे तुम्हाला कोल्हापूरमध्ये बघायला मिळेल. बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कुठे बघायला मिळतील, कोल्हापूरमध्ये बघायला मिळेल. दुसरा मुद्दा तुम्हाला माहिती असेल, चुनखडी. चुनखडी जर तुम्ही विचारात घेतली तर ती सिमेंट उद्योगामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आपण चुनखडीचा वापर करतो. आणि चुनखडीचे सर्वाधिक साठे जर कुठे महाराष्ट्रामध्ये असतील तर ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये. सो या ठिकाणी याच्यावरच आपला आन्सर निघतंय का ते आपण याच्यामध्ये बघूयात. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर चुनखडी बघा, बी चं उत्तर 1 पाहिजे, ब चं उत्तर 1 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. सो हे 2 पर्याय आपण इलिमिनेट केले. क चं उत्तर 2 पाहिजे, क चं उत्तर 2 कुठे आहे तर या ठिकाणी आहे. मग हा पर्याय आपण इलिमिनेट करू शकतो. सो आन्सर जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, सो पर्याय क्रमांक 2 हे याच्यामध्ये आन्सर सांगता येईल. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन तुमच्या मला थोडीशी लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे काय, क्रोमाइट बद्दल या ठिकाणी विचारलेलं आहे. आता क्रोमाइटचे साठे जर तुम्ही बघितले तर ते नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी आढळतात. उस्मानाबादमध्ये त्याचे साठे आढळत नाही, म्हणून आयोगाने हा जो काही क्वेश्चन आहे नंतर कॅन्सल केलेला होता. उस्मानाबादमध्ये क्रोमाइटचे साठे आढळत नाही, कारण की मॅंगनीजचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. मॅंगनीज भंडारा दरामध्ये आहे, नागपूर आणि भंडारा दरामध्ये मॅंगनीजचे साठे आढळतात. परंतु क्रोमाइटचे साठे कुठे आढळत नाही, उस्मानाबादमध्ये नाही. तर क्रोमाइटचे साठे कुठे सांगितले मी, तर क्रोमाइट आहे नागपूर, भंडारा, गोंदिया,
चंद्रपूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी काय आहे क्रोमाइट आढळतं. आणि क्रोमाइटचा वापर तुम्हाला माहिती असेल रसायन आणि जे काही धातू उद्योग आहेत किंवा त्याचबरोबर जे काही किमती खडे आहेत तर त्या किमती खड्यांवर प्रक्रिया करणारे जे काही उद्योग आहेत त्याच्यामध्ये क्रोमाइटचा वापर केला जातो. सो प्रत्येकाचा वापर पण आपल्याला माहित पाहिजे, उपयोग कशासाठी आहे तो माहित पाहिजे आपल्याला, ते सुद्धा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 9 बद्दल आपण बोलूयात. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय विचारलेलं आहे, महाराष्ट्रातील खालील कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? प्रादेशिक विभाग विचारात घेतलाय, लक्षात घ्या. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण. आपल्याकडे साधारणपणे जर आपण विचारात घेतलं तर महाराष्ट्र जर तुम्ही विचारात घेतला तर महाराष्ट्रामध्ये हा नकाशा आपण लेट्स सपोज आपण थोडासा आपण जस्ट समजण्यासाठी काढतोय, हा ड्रॉ करतोय आपण महाराष्ट्रामध्ये जर साधारणपणे आपण जर विचार केला तर आपला जो काही सह्याद्री पर्वत आहे तर सह्याद्री पर्वत हा प्रामुख्याने आपल्याकडे जलविभाजकाची भूमिका बजावतो. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यापासून त्याचा विस्तार सुरू होतो तर साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत त्याचा विस्तार आपल्याला बघायला मिळतो, चंदगड पर्यंत. आता याच्यामध्ये जर साधारणपणे बघितलं तर पावसाचं जे काही प्रमाण आहे तर पाऊस वारे या डायरेक्शनने येतात, त्यामुळे पश्चिम भागामध्ये अतिशय जास्त पाऊस होताना आपल्याला बघायला मिळतो. परंतु ज्या वेळेला हा पट्टा आपण पुढचा विचारात घेतो म्हणजे सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर ना हा जो काही पट्टा आपल्याला बघायला मिळतो तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. आणि हा जो काही भाग आहे तर या भागालाच आपण काय म्हणत असतो, पर्जन्य छायेचा प्रदेश आपण म्हणतो. म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेला लागून काय आहे तर सह्याद्रीच्या पूर्वेला लागून सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला लागून असलेला जो काही भाग आहे ज्याला आपण काय म्हणतो तर पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. आणि तो साधारणपणे 30 ते या ठिकाणी बघितलं तर 30 ते 60 सेंटीमीटर एवढा या ठिकाणी काय पडतं पर्जन्य आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे पावसाचं प्रमाण किती आहे, 30 ते 60 सेंटीमीटर आहे. सो याच्यामध्ये साधारणपणे आपण वेस्टर्न महाराष्ट्र आपण विचारात घेऊ शकतो, पश्चिम महाराष्ट्र जे आहे तर याच्यामध्ये तालुके याच्यामध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल. सो आन्सर्स काय सांगता येईल आपल्याला याच्यामध्ये तर पर्याय क्रमांक याच्यामध्ये 3 आपल्याला याच्यामध्ये देता येईल. क्लिअर आहे इथपर्यंत? येस. नेक्स्ट पुढे जाऊयात आता आपण याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन नंबर 10 बघा. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय विचारलेलं आहे त्यामध्ये बघा इथे एक मुद्दा आणखीन समजून घ्या. ज्या वेळेला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश आपण याच्यामध्ये म्हणतो, परंतु जसं जसं आपण परत पुढे जातोय तर विदर्भाकडे जातो, तर या विदर्भामध्ये ज्या वेळेला जसं जसं जातो तर या ठिकाणी परत पावसाचं प्रमाण काय होतं वाढत जाताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये पावसाचं प्रमाण काय आहे, पर्जन्याचं प्रमाण काय आहे जास्त आहे म्हणजे पश्चिम बाजूला. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पूर्व बाजू जरी तुम्ही विचारात घेतली तर या ठिकाणी सुद्धा पर्जन्याचं प्रमाण काय आहे जास्त आहे. आणि जिथं पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे तर त्या ठिकाणी जमिनीमधनं पाण्याचा निचरा होतो, त्यामुळे सेंद्रिय द्रव्य वाहून जातात आणि जे काही खनिजं उरतात तर त्याच्यामुळे जमिनीला कलर येताना आपल्याला बघायला मिळतो. प्रामुख्याने कोकणामध्ये जी काही जमीन आपल्याला आढळते तीच जमीन तुम्हाला पूर्व विदर्भामध्ये गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली हे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी बघायला मिळेल. लेट्स सपोज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर तुम्हाला जांभी मृदा आढळते आणि वरती उत्तर कोकणामध्ये जर विचारात घेतलं तर तांबडी मृदा आढळते. हीच मृदा तुम्हाला कुठे आढळताना बघायला मिळेल तर गडचिरोली आणि गोंदिया हे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ती आढळताना बघायला मिळेल. सो मृदा सुद्धा तुम्ही याच्यावरनं थोडंसं लक्षात घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर मध्ये पुढे काय विचारलेलं आहे तर ते बघून घ्या. क्वेश्चन आहे पुढे तुम्हाला जलविद्युत केंद्र विचारलेली आहेत आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आपण जर बघितलं तर भीरा जलविद्युत केंद्र जे आहे तर ते कुठे आहे तर रायगडमध्ये आहे. भीरा जलविद्युत केंद्र कुठे आहे, रायगडमध्ये आहे. तुम्हाला हे माहित पाहिजे की कोणत्या नदीवरती आहे तर ती कुंडलिका नदी आहे. तर त्या कुंडलिका नदीवरती भीरा जलविद्युत केंद्र आहे. मुद्दा क्लिअर झाला. कुंडलिका नदीवरती भीरा जलविद्युत केंद्र आपल्याला बघायला मिळतं. पुढचा मुद्दा याच्यामध्ये दुसरा मुद्दा जर तुम्ही बघितला भंडारदरा जर तुम्ही बघितला तर तो कुठे आहे, अहमदनगरमध्ये आहे. आणि हे माहित पाहिजे प्रवरा नदी जी आहे तर त्या प्रवरा नदीवरती कोणता आहे तर भंडारदरा आहे. त्याच्यानंतर ना पुढे उजनी जर तुम्ही ऐकलेलं असेल तर सोलापूरमध्ये उजनी धरण आहे आणि उजनी धरण प्रामुख्याने कोणत्या नदीवरती आहे तर भीमा नदीवरती आहे.
येस, एम आय करेक्ट? भीमा नदीवरती उजनी धरण आहे. आणि मग राहिलं कोणतं? वीर धरण. जर वीर धरण तुम्ही विचारात घेतलं तर वीर धरण कुठे आहे? तर वीर धरण हे कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आपल्याकडे जी काही नीरा नदी आहे पुण्यामधली, तर त्या नीरा नदीवरती कोणतं आहे? वीर धरण आहे. नीरा नदीवरती कोणतं आहे? वीर धरण आहे. सो याच्यामध्ये अचं उत्तर 2 पाहिजे. अचं उत्तर तुम्ही जर या ठिकाणी जर बघितलं पर्यायांमध्ये थोडंसं, तर प्रत्येक ठिकाणी अ दिलेलं आहे. अचं उत्तर काय दिलेलं आहे? त्यांनी 2च दिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण असं करूयात की इलिमिनेशन अप्रोच वापरूयात. पर्याय क्रमांक 4 आपण याच्यामधनं इलिमिनेट केला. ब चं उत्तर 4 पाहिजे. ब या ठिकाणी आहे, याचं उत्तर 4 पाहिजे. इथे आहे. सो पर्याय क्रमांक हा आपण इलिमिनेट केला. क चं उत्तर 1 पाहिजे. क चं उत्तर याच ठिकाणी 1 दिलेलं आहे. सो हा पर्याय आपण या ठिकाणी इलिमिनेट करूयात. सो पर्याय क्रमांक आपल्याला सांगता येईल 2 या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर पुढचा आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये एकदम सिंपल विचारलंय. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती? 2020चा पेपर पण बघितला होता, त्याच्यामध्ये सुद्धा लोकसंख्येवरती प्रश्न होता. 2019च्या पेपरमध्ये पण लोकसंख्येवरती प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जेवढे काही क्वेश्चन पेपर बघताल त्यावरती लोकसंख्या टॉपिकवरती प्रश्न हा असतोच. तो टॉपिक व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचा. महाराष्ट्राची लोकसंख्या जर तुम्ही बघितली तर ती आहे 11,23,74,333. सो पर्याय क्रमांक काय सांगता येईल याच्यामध्ये? सो पर्याय क्रमांक 1 काय आहे यामध्ये? बरोबर आहे. 11,23,74,333 ही एवढी काय आहे? महाराष्ट्राची लोकसंख्या. तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र जर आपण विचारात घेतलं तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर थोडंसं कमेंट सेक्शन मध्ये कमेंट कराल. ओके. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण 3 नंबरला आहोत. क्षेत्रफळ जर आपण विचारात घेतलं तर महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्यांदा आहे आपल्याकडे राजस्थान. राजस्थान नंतर ना आहे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेश नंतर ना आपण काय आहोत? महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. भारताची जी काही एकूण भूमी आहे तर त्या एकूण भूमीपैकी 9.36% भूमी ही कोणी व्यापलेली आहे? महाराष्ट्राने व्यापलेली आपल्याला बघायला मिळतं. हे झालं क्षेत्रफळाबाबत. मग तुम्ही असंच आयडेंटिफाय करा लोकसंख्येबाबत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक हे फक्त तुम्ही आयडेंटिफाय कराल. सो नेक्स्ट क्वेश्चन, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे ते बघा. वरील शेजारील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग वर्तुळाने दाखविलेला जिल्हा मुख्यालयाबरोबर आहे? आपल्याकडे जे काही प्रशासकीय विभाग आहेत मी सांगितले 6 प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्र ज्या वेळेला 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली तर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. त्याच्यामध्ये नाशिक आणि अमरावती या 2 नवीन प्रशासकीय विभागांची काय झाली? निर्मिती झाली. आणि याच्यामध्ये जी काही निर्मिती झाली तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये तुम्ही जर बघितलं तर 8 जिल्हे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर कोकण प्रशासकीय विभाग बघितलं तर त्याच्यामध्ये 7 जिल्हे आहेत. नागपूर प्रशासकीय विभाग बघितला तर त्याच्यामध्ये 6 आहेत. पुणे नाशिक आपण जर विचारात घेतलं, पुणे नाशिक आणि अमरावती तर प्रत्येकी 5 जिल्हे आहेत. आता प्रत्येक विभागाचा मॅप हा महत्वाचा आहे. मी क्लासरूम मध्ये प्रत्येक वेळेला सांगत असतो मॅप हा इम्पॉर्टंट आहे. मग हा जर मॅप बघितला तर एक टेडी बेर जे आहे तर त्याचा आकार आहे याचा, म्हणजे एक सस्याचा आकार जो आहे तर तो कोणता आहे? याचा आहे. सो सस्याचा आकाराचा जो काही प्रशासकीय विभाग आहे तर तो कोणता आपल्याला सांगता येतो? तर तो आहे आपल्याकडे औरंगाबाद प्रशासकीय विभाग. सो या ठिकाणी जर बघितलं तर कोणता सांगितलेला आहे या ठिकाणी? औरंगाबाद प्रशासकीय विभाग या ठिकाणी दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल पतंग आहे, पतंगाच्या आकाराचा प्रशासकीय विभाग जर तुम्ही विचारात घेतला तर कोणता सांगता आला पाहिजे? तुम्हाला नाशिक सांगता आला पाहिजे. त्याच्यानंतर ना तुम्ही जर 2 शिंग आपण बघितली उजव्या बाजूला 2 शिंग जशी दिसतात तर तो कोणता आहे? तर तो आपल्याला सांगता आला पाहिजे पुणे प्रशासकीय विभाग तुम्हाला सांगता आला पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रशासकीय विभागाची ओळखण्याच्या काही खुणा आहेत तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे तर ते बघा. क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे जोड्या लावा. काही बीचेस दिलेले आहेत आणि ते बीच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. याच्यामध्ये उभादांडा बीच आहे किंवा उभादांडा पुळण आहे. बीच कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा माहिती पाहिजे. आपल्याकडे जे काही निक्षेपण कार्य होतं, सागराचं जे काही निक्षेपण कार्य आहे तर त्या निक्षेपण कार्यामुळे काय होतं, जी सागराची जी काही कडा आहे जिथे आपल्याला जमिनीचा भाग लागतो तर त्या ठिकाणी वाळूचं संचयन होतं. आणि ही वाळू बारीक असते, जिला आपण आपल्या बोली भाषेमध्ये चौपाटी वगैरे पण म्हणत असतो. तर ते जे काही बीचेस आहेत तर ते कशाने निर्माण होतात? तर त्या सागराच्या निक्षेपण कार्यामुळे बीचेसची निर्मिती होते. हा पहिला मुद्दा. म्हणजे इथे आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुळण कसे निर्माण केले जाऊ शकतात? पुळण कशाच्या
कोणत्या कार्यामुळे निर्माण होतात, तर पुळण हे सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे पुळणांची निर्मिती होते. मग आपल्याला माहिती असेल महाराष्ट्राला सागरी किनारा लाभलेला आहे. आपल्याकडे 7 जिल्हे आहेत, तर त्या 7 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर 720 किलोमीटर लांबीचा आपल्याला काय लाभलेला आहे, सागरी किनारा लाभलेला आहे. याच्यामध्ये आपण सर्वाधिक सागरी किनारा आपण कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे सांगितलेलं आहे. रत्नागिरी जिल्हा जो आहे तर त्याला सर्वाधिक सागरी किनारा लाभलाय. आणि सर्वात कमी म्हणजे कमी सागरी किनारा लाभलेला जिल्हा म्हणजे जे 7 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये कोणता आहे, तर ठाणे आहे. ठाण्याला केवळ आणि केवळ 25 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. मग याच्यामध्ये आता क्वेश्चन बघा, आता याच्यामध्ये उभा दांडा हे जे काही बीच आहे तर ते कुठे आहे, तर ते आहे सिंधुदुर्गमध्ये. उभा दांडा कुठे आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे. पुढे जाऊच नका. आता याच्यामध्ये बघा इलिमिनेशन अप्रोच काही वापरता येतोय का आपल्याला. बघा याच्यामध्ये जर तुम्ही पर्याय बघितलं तर या ठिकाणी बघा, सो एक अ चं उत्तर आपल्याला काय पाहिजे, 4 पाहिजे. इथे 4 आहे का, नाही, इलिमिनेट करा. पुढे बघा सातपाडी किंवा मारवे, बघा मारवे जे आहे तर ते मुंबईमध्ये आहे. हा बीच जो आहे तर तो कुठे आहे, मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये आहे तो मारवे बीच कुठे आहे, मुंबईमध्ये आहे. मग याच्यामध्ये बघायचं काय, तर क चं उत्तर 3 पाहिजे आपल्याला. क चं उत्तर 3 कुठे आहे, इथे एक आहे. हा पर्याय इलिमिनेट केला, हा पण इलिमिनेट होईल. त्याच्यानंतर आहे सातपाटी. सातपाटी बीच कुठे आहे, तर सातपाटी बीच जो आहे तर तो आहे कुठे, ठाण्यामध्ये आहे. सो ड चं उत्तर 1 पाहिजे. ड चं उत्तर इथे 1 आहे. मग हे सगळे इलिमिनेट करा मग बाकीचे. सो पर्याय क्रमांक तुम्हाला काय सांगता येईल, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय सांगता येईल, बरोबर सांगता येईल. सो क्लिअर झालं इथपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय विचारलेलं आहे, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे. अरे बेसिक क्वेश्चन आहे बघा. अक्षवृत्त म्हणजे काय, याच्यामध्येच काही लोकांचं अजून कन्फ्युजन आहे. पृथ्वी गोल आहे, या पृथ्वी गोलावरती ज्या काही काल्पनिक आडव्या रेषा मारल्या जातात. हा पृथ्वीचा गोल आहे, या पृथ्वी गोलावरती ज्या काही काल्पनिक आडव्या रेषा मारल्या ना मी या, तर या आडव्या रेषांना म्हटलं जातं अक्षवृत्त. यांना काय म्हटलं जातं, अक्षवृत्त म्हटलं जातं. आणि पृथ्वी गोलावरती ज्या काही उभ्या रेषा मारल्या जातात ना, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत या ज्या काही उभ्या रेषा मारल्या जातात, तर या उभ्या रेषांना काय म्हटलं जातं, तर या उभ्या रेषांना म्हटलं जातं रेखावृत्त. उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त, आडव्या रेषा म्हणजे काय, अक्षवृत्त. सो उभ्या रेषांना आपण काय म्हणतो, रेखावृत्त म्हणतो. लक्षात घ्या, रेखावृत्त म्हणतो. आणि याच्यामधनं आपण एखाद्या देशाचं, एखाद्या प्रदेशाचं भौगोलिक स्थान आपण सांगत असतो. आता साधा आणि सरळ भाग आहे की सर्वात मोठं अक्षवृत्त म्हणजे विषुवृत्त. या विषुवृत्तामुळे पृथ्वीचे 2 गोलार्ध पडतात, एक म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दुसरा म्हणजे काय, दक्षिण गोलार्ध. मग आता अक्षवृत्तीय विस्तार जर आपण भारताचा विचारात घेतला तर तो उत्तरेला असणार आहे, कारण की भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. मग इथे जर थोडंसं जरी लॉजिक लावलं तर या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार विचारलाय, तो दक्षिण कधी असेल का आपला, दक्षिण असणारच नाही ना. मुद्दा क्लिअर झालाय का, मग उत्तर असणार आहे. मग उत्तर आहे तर तो किती आहे, तर तो आपल्याला माहित पाहिजे. भारताचा, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार त्याने विचारलाय तर तो किती आहे, 15°37 किंवा 15°44 ते 22°6 हा आपला काय म्हणूयात आपण उत्तर अक्षवृत्त. 15°44 ते 22°6 हा आपला काय उत्तर अक्षवृत्तीय विस्तार आपल्याला बघायला मिळतो. क्लिअर आहे. मग हा पण पर्याय आपण याच्यामध्ये इलिमिनेट करूया. सो पर्याय क्रमांक आपल्याला काय सांगता येईल, याच्यामध्ये 1 आपल्याला सांगता येईल. मग कदाचित पुढे चालून आयोग असंही विचारू शकतो की भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे, तर तो माहित पाहिजे. 72°36 ते 80°54 पूर्व रेखांश. 72°36 ते 80°54 पूर्व रेखांश. पूर्व का, कारण की भारताचं स्थान जर बघितलं तर आपण उत्तर गोलार्धामध्ये पण पूर्व दिशेला आहोत, हे लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे हे आपल्याला माहित पाहिजे. 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. अक्षवृत्त, रेखावृत्त, भारताची किंवा जगाची जी काही प्रमाण वेळ आहे, या बेसिक गोष्टी असतात ज्याच्यावरती आपले हातचे मार्क असतात, जे आपल्याला माहित पाहिजे किती किती आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना पुढे जाऊयात. लास्ट क्वेश्चन या प्रश्नपत्रिकेमध्ये जो विचारलेला होता, तर तो विचारलेला होता की यामध्ये असं विचारलंय, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते. खचदरी म्हणजे एक खोलगट भाग, त्या खोलगट भागामधनं नदी वाहते असं त्याचं म्हणणं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे 2 पर्वतरांग आहेत. आपण जर या ठिकाणी उत्तरेला बघितली तर ही विंध्य पर्वतरांग आहे, विंध्य पर्वतरांग. आणि विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेला जर तुम्ही बघितली तर ही जी पर्वतरांग आहे तर ती आहे सातपुडा पर्वतरांग.
विंध्य पर्वतरांग आणि सातपुडा पर्वत याच्या दरम्यान जी नदी वाहते तर ती नदी आहे कोणती? नर्मदा नदी. या ठिकाणी जी नदी वाहते तर ती कोणती आहे? नर्मदा नदी आहे. सो नर्मदा नदी सुद्धा ही खचदरीतून वाहते. परंतु सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडनं जी नदी वाहते तर ती म्हणजे काय? तापी नदी. आता तापी नदीचं जे काही खोरं आहे तर ते सातपुडा पर्वतरांग आणि आपल्याकडे असणारी जी काही सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे, सातमाळा अजिंठा डोंगर रांग जी काही आहे तर या सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगेने ह्या तापी नदीचं खोरं काय केलेलं आहे? विलग केलेलं आहे. लक्षात राहू द्या, सातमाळा अजिंठा डोंगर रांगेचा जो उतार आहे तर उत्तरेकडे तीव्र आहे आणि दक्षिणेकडे काय आहे तर मंद स्वरूपाचा आहे. उतार या डोंगर रांगेचा उत्तरेकडे तीव्र आहे आणि दक्षिणेकडे काय आहे? मंद स्वरूपाचा आहे. परंतु सातपुडा पर्वत रांगेचा जो उतार आहे उत्तरेकडे मंद स्वरूपाचा आहे आणि दक्षिणेकडे काय आहे? तीव्र स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे इथे खोलगट भाग आहे आणि याच्यामधनं कोणती नदी वाहतीये तर तापी नदी वाहतीये. सो तापी नदी ही काय आहे तर खचदरीतून वाहताना आपल्याला बघायला मिळते. आपल्याला माहिती पाहिजे, तापी नदी जर तुम्ही विचारात घेतली तर तिची संपूर्ण भारताची लांबी 724 किलोमीटर आहे. संपूर्ण भारतामध्ये किती लांबी आहे? 724 किलोमीटर. यापैकी महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर 208 किलोमीटर ही काय आहे? तापी नदीची काय आहे? लेंथ आहे. तापी नदीचा उगम तुम्ही जर बघितला तर महादेव डोंगर रांग जे आहे तर त्या महादेव डोंगर रांग्यामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई हे जे काही ठिकाण आहे तर या ठिकाणावरती तापी नदीचा उगम होताना आपल्याला बघायला मिळतो. सो आतापर्यंत आपण सर्व क्वेश्चन जे आहेत तर ते काय केलेले आहे त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. क्वेश्चन डिस्कस करण्यामागचा जो काही उद्देश आहे तर तो एक बेसिक उद्देश या ठिकाणी असा आहे की नेमके क्वेश्चन्स कोणत्या टॉपिक वरती विचारले जातात. क्वेश्चन ॲनालिसिस करा हे प्रत्येक जण सांगतो, परंतु कुणी हे सांगत नाही की नेमकं ॲनालिसिस करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर यावरती तुम्ही प्युअरली फोकस ठेवला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक मुद्दा जाता जाता सांगून जातो, क्वेश्चन रिपीट होतात का तर यस, ऑब्विसली क्वेश्चन रिपीट होतात. लेट्स से सपोज जर पुढे आपण एक क्वेश्चन पेपर बघणार आहोत, काठीमागचा क्वेश्चन पेपर आपण बघितलेला होता ज्याच्यामध्ये अनुसूचित जमाती बद्दलचा क्वेश्चन विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक संख्या आहे. याच कंबाईन पूर्व परीक्षेचा एक पेपर आहे 2018चा, त्याच्यामध्ये त्यांनी क्वेश्चन विचारलेला होता की कोणत्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये ती संख्या जास्त आहे. म्हणजे प्रिडिक्शन्स हे आपल्याला करता येतं. प्रिडिक्शन्स वरती तुम्ही क्वेश्चन्स काय येऊ शकतात ते एक्सपेक्ट करू शकता आणि क्वेश्चन्स आयोगाचे जे असतात तर ते तिथेच फिरतात. आणि दुसरा मुद्दा एक नेहमी लक्षात राहू द्या, आज लेट्स से सपोज एखादा प्रश्न तुम्हाला विचारलाय तर त्या प्रश्नामध्ये जे काही पर्याय असतात ना तर त्या पर्यायावरूनच दुसरा प्रश्न निर्माण होतो. फॉर एक्झाम्पल, गोदावरी नदी आहे, तिचा उगम कुठे आहे? उद्या चालून कृष्णा नदी आहे तर कृष्णा नदीचं खोरं कोणत्या डोंगर रांगेमुळे विलग झालेलं आहे? असे प्रश्न तिथे पुढे तयार होत असतात. त्यामुळे सगळे पर्याय व्यवस्थितपणे काय केले पाहिजेत? डिस्कस करणं गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण थांबूयात. उद्या आपण पुढचा जो काही व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये 2018चा कंबाईन एक्झामचा जिओग्राफीचे जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर त्याचा ॲनालिसिस बघूया. ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवतोय आणि याच्यामध्ये रेग्युलरली आपण सर्व क्वेश्चन पेपर आत्तापर्यंत झालेले आपण डिस्कस करणार आहोत. सो धन्यवाद, थँक्यू.